मला वाटलं होतं राव, हा वैभव जो आहे ना, तो ज्या टीममध्ये जाईल ना, त्या टीमकडनं खेळायचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो, तसं काही घडलेलं नाहीये. त्यांनी गद्दारी करायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे. काय आहे पूर्ण प्रकरण तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण की आता पहिली तुम्हाला त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, कारण की ज्या गोष्टी तिकडे घडल्या आणि त्यानंतर कसं तो गद्दारी करायचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला समजवतो. सर्वात पहिले तिकडे धक्काबुक्कीचाच गेम होता हा. एकमेकांना धक्का मारतायत, हे करतायत, ते करतायत, पकडतायत, ते पिशव्या ओढतायत. या संपूर्ण तिकडे गोष्टी चालू असताना चुकून किंवा मुद्दामून त्या आपल्या अभिजित सावंतला तिकडे धक्का लागतो आणि अभिजितचा पाय मुरगळतो, ते तिकडे जाऊन झोपतो. त्या टायमाला बिग बॉस तिकडे जो आपला टास्क आहे ना, तो थांबवतात आणि तो टास्क थांबवल्यानंतर तिकडे ब्रेक होतो. सगळे आपले इकडे तिकडे पांगलेले असतात. तेव्हा हा वैभव आणि जो अरबाज आहे हे एकत्र येतात आणि एकत्र येऊन तिकडे प्लॅनिंग चालू असतं. अरबाज त्याला तिकडे समजवतोय वैभवला की बाबा हे बघ, तू का तुम्ही जर जिंकलात ना तर सर्वात पहिले तुम्हाला काढतील, तुम्ही हारलात तरी ते तुला काढतील. आणि हा आपला वैभव ह्याला डोक्याचा भाग नाही. ज्या प्रकारे तिकडे सगळेजण सांगतात, कमेंट करतात लोक, बैल बुद्धी किंवा काही अशा प्रकारच्या गोष्टी वापरतात तिकडे, ते खरंच मला असं वाटतं. कारण की यार, तू टीम बी मध्ये आहेस ना, तर तू टीम बी ला पूर्णपणे सपोर्ट कर ना. कशाला तिकडे त्या अरबाजच्या मागे जातोयस, कशाला टीम ए ला जिंकवायचा प्रयत्न करतोयस. तो त्या अरबाजला तिकडे सल्ला देतोय की तू असं असं कर, तसं कर, तुम्ही सेव्ह व्हाल, तुम्ही जिंकाल, या प्रकारच्या गोष्टी तिकडे करतो. यार मी ह्यासाठी काल मी एक खास त्याच्या सपोर्टिंग मध्ये एक व्हिडिओ बनवली होती की यार खरं स्वतःसाठी त्यांनी निर्णय घेतला. त्या आर्याला नॉमिनेट करायच्या ऐवजी अभिजितला करून टाकलं. या संपूर्ण गोष्टी त्यांनी तिकडे केल्या स्वतःच्या गेमसाठी, म्हणजे कुठला लव अँगल हे सगळं दाखवण्यासाठी. मग आज मला असं वाटलं होतं की हा आज टीम बी मध्ये आहे ना, तर बी मधून खूप मन लावून खेळेल, पण तसं ह्यांनी केलेलं नाहीये. ह्यांनी परत तिकडे मित्रांनो माती खाल्लेली आहे. तुमचं काय मत आहे? मी फोटो वगैरे सगळे लावलेले आहे. तुमचं मत काय नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.